एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावानं नवी मुंबई महापालिका गाजत असताना पालिकेची अनधिकृत बांधकामांवरची कारवाई देखील सुरूच आहे। डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातल्या एका 9 मजली इमारतीचा बांधकाम परवाना पालिकेने रद्द केला। तळमजला अधिक 9 मजल्यांची ही इमारत आहे। इमारतीचं 3 मजल्यांपर्यंतचं बांधकाम पूर्ण होत आलंय। परवान्यामध्ये इमारतीला 500 वाहनांचं पार्किंग दाखवण्यात आलं होतं, मात्र वाहनतळ तळमजल्यावर न ठेवता बाजूच्या जमिनीवर दाखवण्यात आला होता। मात्र तिथे लॉन बांधण्यात आलाय, तसंच तिथे मोठी झाडंही आहेत, त्यामुळे पार्किंग होऊ शकणार नाही। याबाबत 21 ऑक्टोबरला सुनावणी घेऊन 2 दिवसांपूर्वी परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत। याबाबत डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाशी संपर्क साधला असता कुणीही प्रतिक्रिया दिली नाही। बांधकाम परवाना 8 जी आहे त्याच्यामधली 19 आणि 28 क्रमांकची 8 पार्किंगची व्यवस्था न करणे याबद्दल त्यांचं दिसून आलं की अपूर्णता आहे। त्यांनी ज्या प्लॉटवर पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे होती त्या प्लॉटवर केली नाही। भूखंड क्रमांक 2 वर पार्किंग 500 वाहनाची पार्किंग करायचं त्यांनी नियोजन केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी देखील लॉन आणि झाडे आहेत, त्यामुळे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे त्या इमारतीचं बांधकाम परवाना रद्द करण्याचे आदेश नगररत्न विभागाने काढलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।